लखमापूर येथील शिंदेवस्ती येथे 31 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय गुंजन जखमी झाली असून तिला उपचारांसाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सायंकाळी शाळा सुटल्यानंतर गुंजन नेहमीप्रमाणे द्राक्ष बागेत काम करणाऱ्या आपल्या आईकडे येत असताना जवळच टोमॅटोच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावरती हल्ला करत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याच वेळी मुलीला बघून तिच्याकडे येणाऱ्या आईने हे दृश्य बघताच हातातील विळा घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या अंगावर धावली। बिबट्याने आपल्या तोंडात पकडलेल्या मुलीला सोडून देत उसाच्या शेताकडे पळ काढला। मात्र या हल्ल्यात गुंजनच्या मानेला 2 दात व मोठी जखम झाल्याने तिला प्राथमिक उपचार करण्यासाठी येथीलच दिघे हॉस्पिटलमध्ये नेऊन नंतर दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले। पुढे प्राथमिक उपचारानंतर पुन्हा गुंजनला जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले असून गुंजनवर अधिक उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या सुधारत आहे। एकीकडे गुंजनवरील बिबट्याच्या हल्ल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत असली तरी आईने केलेल्या या धडासाचे नागरिकांकडून कौतुकही मोठ्या प्रमाणावर होत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी हर्षल गोसावी, चांदवड।